केसमध्ये पार्थ पवार सर्वदर्शनी दोषी आहेत की नाही? त्यामध्ये कागदपत्र सगळी न बघता, खरं काही आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस टॉपचे जे वकील असतात त्यांना ते सगळं तपासायला सांगतो, त्यांना ते सर्च करायला सांगतो, आणि त्यांनी ते सर्च आणि तपासलं आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ही जमीन तुम्ही घेऊ शकता, तर आपण पुढे पावलं टाकतो. असं म्हणाले की पारदर्शकांवरती गुन्हा दाखल करावा अशी विरोधकांची मागणी आहे. पवारसाहेब म्हणाले की राज्याचे गृहमंत्री सांगू शकतील, मुख्यमंत्री असं म्हणाले की हे प्रकरण गंभीर आहे, तर मग पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल नाही याचं उत्तर गृहमंत्री देतील. मात्र या सगळ्या प्रकरणामधून तुम्हाला अडकवण्याचा किंवा राजकीय दबाव तुमच्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं? असं काही मला वाटत नाही. मी त्याच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्टेटमेंट बघितलं. त्यांनी असं सांगितलं की त्या व्यवहारात ज्यांनी कोणी ते रजिस्ट्रेशन केलं कागदपत्र न बघता, ज्यांनी तिथं रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या, त्याच्यामध्ये 3 लोक त्यांना मिळाली आणि मग त्या 3 लोकांच्यावर त्यांनी FIR केली. सह्या करणारा, दुसऱ्या पण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा, असं ते झालंय. आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितलेली मी ऐकली. त्याच्यावर त्या तिघांच्यावर FIR दाखल झाला. कंपनीतले आकडे जे आहेत त्या आकड्यांमध्ये पार्थ पवार हे 99% आहेत आणि 1% दिग्विजय पाटील, त्यांना ते अधिकार दिलेले होते व्यवहाराचे. मात्र ज्यांच्यावरती 99% मालक आहेत त्यांच्यावरती कुठली कारवाई झाली नाही आणि 1% मालक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली. त्यामुळे पार्थ पवारांवरती कारवाई करावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी हो का? ज्यावेळेस चौकशी करतात, अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी, यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार. शेवटी सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढे जातं. उद्याच्याला चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना. इव्हन एकनाथराव शिंदेंनी पण तेच सांगितलंय किंवा त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी, एकदा चौकशी होऊ द्या, आणि चांगली टीम लावलेली आणि कुठेही सरकारने त्याच्यामध्ये FIR करायला दिरंगाई लावली. तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. काल तुम्ही घोषणा केली की व्यवहार रद्द झाल्याची माहिती तुम्हाला दिली गेली, पण प्रत्यक्षात तो व्यवहार रद्द झालेलाच नाही असं मतदान शुल्क कार्यालयात सांगितलं. मला काल तशी बातमी कळली गेली म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तिथं जाऊन त्यांनी सह्या केल्या म्हणून कळलं. आता ते कळल्यावर मी सांगितलं. आता त्याच्यामध्ये काय झालं पुढं काय नाही झालं, आज सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे आणि आता चौकशी होणार आहे. त्याच्यावर चौकशी करणारी समिती महत्वाची आहे, ती आता याच्यात बारकाईने चौकशी करेल. आता यातल्या दोन्ही गुन्ह्यांमधला गंभीर विषय हा आहे की या दोन्ही या सरकारच्या मालकीच्या जमिनी आहेत. उतार्यावरती सरकारचा कब्जा हक्क आहे, भोपडच्या जमिनी, आणि अजूनपर्यंत तो व्यवहार झाला त्यांना तो जमिनीत हे पण मिळालं नाही, पोझिशन पण मिळालं नाही आणि त्यांना तिथं जाताही आलेलं नाही. पोझिशनचा प्रयत्न झाला होता माझ्या माहिती. पोझिशन झालंय का? नाही, प्रयत्न झाला होता. प्रयत्न झाला होता. प्रयत्न अंती परमेश्वर. परंतु मला ते आज पोझिशन नाही एवढंच मला माहिती. हो, तू म्हणतोय ते बरोबर आहे. त्याच्यामुळं आपला सरकारचा जो रजिस्टर आहे, रजिस्टर ऑफिसचा जो ऑफिसर आहे, त्यांनी ते थांबवायला पाहिजे होतं ना. असे तर व्यवहार होताच का म्हणे. त्यामध्ये एकदा आमचा अहवाल येऊ द्या. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ते आदेश निघाले. 1 महिना कळ काढ म्हणजे मग आपल्याला अहवाल येईल. अरे बाबा तेच त्याच्यात आता माझ्याकडे नाही रे ती नोट आहे का रे कुणाकडं, ह्यांना त्याच्यामध्ये घातलेत. त्यांनी काय तपास करून काय त्यांच्याकडनं अपेक्षा त्याच्यात तुम्ही म्हणताय तेही घातलंय. पुन्हा अशा प्रकारच्या जमिनी असणाऱ्याचं खरेदी किंवा काही होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली गेली पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं. आता माझ्याकडे नाही तर मी तुम्हाला लगेच. मोडस ऑपरेटी अशी आहे, त्या प्रॉपर्टीवर भूमी अभिलेखकडे जायचं, नावं चढवायची इतर हक्कातली,
ती मोठी याच्यात आणायची, नावं चढून मग खरेदी खत करायचं आणि ताबा मारायचा. ते लिटिगेशन करणारी टोळी आहे बेसिकली, अनेक टोळ्या आहेत. त्याच्यामुळे थांबण्यासाठी काय केलं? तुम्ही म्हणताय ते माझ्याही कानावर आलेलं आहे. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा पत्रकार मित्रांनो आपल्याला सांगतो की ह्या संदर्भामध्ये हे जे काही आहे त्याच्यात नक्की विकास खारगे आणि त्यांची टीम त्याचाही नक्की तपास करतील. मी पण त्यांची भेट झाल्यावर सांगतो की बाबा अशा पद्धतीनं मला पत्रकार परिषदेमध्ये अभ्यासू पत्रकारांनी फार खोलात जाऊन हे प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे आणि ते खरोखरच मी तुमचं कौतुक करतो. हे उद्याच्याला राज्याच्या पण हिताचे आहेत. आपला टॅक्स जो असतो तो टॅक्स पण बुडता कामा नये, परंतु कारण नसताना हे जे काही मोडस ऑपरेटिव्ह चालते ते पण बंद झालं पाहिजे. त्याच्यामध्ये एक असे वेगवेगळे पोलिसांची मदत घेतली जाते, सगळ्या गोष्टी होतात. म्हणूनच त्याचे पण चौकशी. हा बरं झालं हे का ते चौकशी समिती प्रस्तुत प्रकरणात अनियमितता झाली किंवा कसं याबाबत चौकशी करा. प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झाली असल्यास आढळल्यास संबंधित जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करा. प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झालेली आढळल्यास सदर जमीन पूर्वस्थितीवर आणण्यासाठी उपाययोजना सुचवा. भविष्यात आता हे नीट ऐका, भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा उद्भवू नयेत यासाठी देखील काय उपाययोजना करणं गरजेचं आहे हेही आपण सुचवा, असं ते त्याच्यात घेतलेलं. मला हे वाक्य आठवत होतं. त्याच्यावर तुम्ही जे म्हणताय त्याबद्दल ते त्याच्यात अंतर्भाव होतोय आणि मग ते तसं केलं आणि त्याच्यात अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी, विभागीय आयुक्त पुणे विभाग, जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंदणी, महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक पुणे, जिल्हाधिकारी पुणे, सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग मुंबई, सदस्य सचिव अशी ती कमिटी आहे. त्याच्या दादा, तुम्ही आता ह्यापुढे कोरोना काही सल्ला दिलाय का लोकांना? व्यावहारिक काय सांगितलं? नाही हे का कुणालाही मी तर एक सल्ला कालच दिलेला आहे प्रशासनाला. काय पार दादा ऐका ना बाबा, की बाबा इथून पुढं माझ्या जवळचे लांबचे कुणी नातेवाईक अशा पद्धतीनं काही गैरव्यवहार करत असतील किंवा चुकीचं करत असतील किंवा कुणाच्या सांगण्यावरून त्यांच्याकडनं चूक घडत असेल आणि ती तुमच्या लक्षात येत असेल तर ते अजिबात करत जाऊ नका. त्याच्यामध्ये अजिबात कुणाच्या दबावाला घाबरू नका. मी कालही नियमावर बोट ठेवून चालणारा एक कार्यकर्ता होतो, आजही आणि उद्याही राहणार आहे. मी असल्या कुठल्या गोष्टीचं कधीच आयुष्यात समर्थन करणार नाही. मला ते पटतच नाही. एक थांब रे, एक थांब जरा तुझं. आणि हे सगळं होत असताना ह्यामध्ये मी पार्थला माझं काल काय झालं, माझे काल पण उशिरापर्यंत सगळे कार्यक्रम चालले आणि तिथून मी डायरेक्ट निघालो आणि इकडं आलो. पार्थ मुंबईमध्ये, मी उद्या रात्री मुंबईत जाणार आहे. परंतु मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे की हे जे काही प्रकरण झालं, हे प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी पण शिकल्या पाहिजेत. कारण माणूस अनुभवातनं नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय, त्याची सुरुवात आहे. तर पुन्हा अशा कुठल्याही पद्धतीनं काही लोकांनी काही फार आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी विश्वासाने काही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्यातल्या तज्ज्ञ माणूस जो असतो, भले त्याला फी द्यावी लागली तरी चालेल, म्हणजे वकिलांना वकील सल्ला द्यायला ऍडवाइस द्यायला हे करतात ना, त्याच्या प्रकारचा चांगल्या आपल्याकडे चांगले ऍडवायझर आहेत, चांगले वकील आहेत, चांगली टीम आहे, त्यांचा सल्ला घ्यावा आणि पुढे जावं. सांगितलं होतं की बाबा हा व्यवहार झाल्यावर चुकीचा आहे आणि हा व्यवहार होत असताना मला माहिती नव्हतं. 300-400 कोटी रुपयांचा व्यवहार होताना वडील म्हणून पार्थ पवारांनी तुम्हाला विचारलं नाही का की एवढे पैसे मी इन्व्हेस्ट करतोय ह्या? अरे पैसे सुद्धा इन्व्हेस्ट केले नाही तर कसं? अरे एकदम 1 रुपया इन्व्हेस्ट केला नाही बाळा. मी ते सगळं बघितलं. 300 कोटी कशाला म्हणतात? 1 रुपया. त्याच्यात तेच मला कळत नाही की त्या समोरच्या पार्टीने पण 1 रुपया न घेता कस काय हे केलंय, काय ते गडू भंगाल होतं. अहो म्हणून त्याची चौकशी करतोय ना बाबा. आता कोण फसलं, प्रश्न विचारणारा फसला
का आणखी कुणी फसलं ते विचारतोय. दादा आता कोण चौकशी केल्याशिवाय कळणार नाही. चुकीचे लोक अधिकारी होते का आणखीन कोण होते ते चौकशी झाल्यावर सांगतो ना. अशीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतो. दादा ते आता ते शनी तिलमाळी भेटला ते नंदीवालाचा पोरगा आहे गोल्ड मेडल काय बोलले आश्वासन काय देणार आहे तुम्ही त्याला? अरे त्याचं कौतुक केलं, त्याला शुभेच्छा दिल्या, त्याला शॉल दिली आणि आपण अशा पद्धतीनं वेगवेगळी मेडल मिळवल्यानंतर जागतिक स्तरावरचं मेडल तू समजा ऑलिम्पिकच्या किंवा विश्वविजेत्यामध्ये तुझी गणना झाली तर तुला आम्हाला 2.25 कोटी रुपये द्यावे लागतात. परवा 3 मुलींना आपल्या ज्या भगिनी होत्या ज्यांनी खरोखरीच जगामध्ये आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं आणि बरेच वर्षाचं आपल्या भारतीयांचं स्वप्न होतं. कुठलं पारितोषिक जिंकलं? आज शनिवार रविवार आहे. मी माझ्या ऑफिसला सांगितलं सोमवारी चौकशी करा आणि तोही एकदम ह्याच्याच मतदारसंघातला आहे. गरीब आहे, पालामध्ये राहणार आहे, पालामध्ये.